बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत मासिक सभेच्या दिवशी इतिवृत्ती लिहिली जात नसल्याचा आरोप, बाजार समिती संचालकांची दुय्यम निबंधकांकडे तक्रार। बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मनमानी कारभार सुरू असून काही प्रस्तावावर विरोध असून देखील डावलण्यात येत आहे। सभेच्या दिवशी इतिवृत्त लिहिली जात नाही असा आरोप बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही संचालकांनी केला आहे। तशी तक्रार जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे करण्यात आली आहे। बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील देशमुख, देवीदास जाधव आणि कल्याणराव कांडजे यांनी हे निवेदन दिले आहे। संचालक मंडळाच्या मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे हे सभेच्या अधिकृत विषय सूचीमध्ये समाविष्ट नव्हते, परंतु ते ऐनवेळी अध्यक्षांच्या परवानगीने चर्चेसाठी घेण्यात आले। बाजार समितीच्या हिताला बाधा ठरणारे ऐनवेळी घेतलेले मुद्दे आणि त्यावर झालेला ठराव हे बाजार समितीच्या दीर्घकालीन हिताचे नाहीत अशी स्पष्ट भूमिका आणि सभेत विरोध नोंदवूनही दुर्लक्ष करत याची अधिकृत नोंद घेण्यात आली नाही। नियमाप्रमाणे इतिवृत्तीमध्ये त्याची नोंद घेणे आणि इतिवृत्तीची प्रत सर्व संचालकांना देणे हे क्रमप्राप्त असताना देखील सचिव आणि सभापती सभेतून निघून गेले। बाजार समितीकडून बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलच्या गाळ्यात देखील मोठ्या प्रमाणात काळा बाजार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। बाजार समितीची मीटिंग होती आणि बाजार समितीच्या मीटिंगमध्ये आम्ही सभापती महोदय, सचिव यांना सांगितलं की आमचा ह्या आपण जे ठराव मागच्या मीटिंगमध्ये घेतले किंवा ह्या मीटिंगमध्ये घेतले त्या काही ठरावांना आमचा विरोध आहे, तर आमचा विरोध हा तुम्ही प्रोसिडिंगमध्ये नोंदवा। परंतु सचिव यांचं म्हणणं असं झालं की प्रोसिडिंग लिहायला वेळ लागतो, त्यामुळे आपण पुढच्या मीटिंगमध्ये तुमचा हे मागचा इतिवृत्त मंजूर करू आणि त्यावेळेस तुमचा विरोध नोंदवून घेऊ। मागच्या मीटिंगला सुद्धा त्यांनी असंच केलं आणि जे ठराव घेतले यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही मागच्या ठरावात जे ठराव घेतलेले आहे त्यामध्ये तुम्ही आमचा विरोध नोंदवा, परंतु विरोध तर त्यांनी नोंदवलाच नाही आणि ह्या मीटिंगलाही विरोध नोंदवला नाही। आणि आम्ही त्यांना सभागृहात बसलेलो असताना इथून सर्वचे सर्व जे संचालक मंडळ आणि जे सभापती ते सर्व इथून पळून गेले। शेवटी आम्हाला एक लेखी स्वरूपाचा अर्ज या ठिकाणी सचिवांना द्यावा लागला, त्याची प्रतिलिपी जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक उपनिबंधक यांना सुद्धा केलेली आहे। आणि कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचे मीटिंगचं प्रोसिडिंग हे त्याच वेळेला लिहिल्या गेलं पाहिजेत आणि त्या ठरावाच्या संदर्भात जो अगेन्स्टमध्ये आहे आणि विरोध जो सोबत आहे आणि विरोधात आहे याची तिथं त्या प्रोसिडिंगमध्ये नोंदणी केली गेली पाहिजे। आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जे लोक काळा बाजार करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आमची प्रोसिडिंगवर आमचा विरोध असला तर आम्ही जनतेसमोर जाऊन हे सांगू शकतो की आम्ही यांच्या काळ्या कृत्यामध्ये आम्ही सामील नव्हतो।